गुड मॉर्निंग मित्रांनो. 10 वाजलेत सकाळचे आणि भयानक ऊन लागते. भयानक टेम्परेचर भरपूर वाढलेलं आहे. आपण आलो आहे सकाळ सकाळ रानात. कांदा काढायचं आपलं काम चाललं आहे. झाले 1 तास 1.5 तासाचे काढायचे राहिलेत. परवा दिवशी पण आपण थोडे काढले होते उन्हामुळे. काल काढले. परत बुधवार गुरुवार आपली यात्रा होती, गावची यात्रा. त्याच्यामुळे आपण घरीच 2 दिवस झालं. काल कामावर जाऊन आलो. आज परत सकाळ सकाळ कांदा काढायला सुरुवात केली. थोडं राहिलेत काढायचे. तर आज दिवस पाळी आणि परवा दिवशी काल शनिवारी शेरखेळा लावलं होतं. शेरखेळा झाला. कोथिंबीर लावली होती आपली, ती थोडी भिजून झाली. आता इनामात लावले वरच्या तुकड्यावर. सकाळी 7:30लाच लाईट आली. ॲटो चालूच ठेवला होता आपण. आता जवळपास 2.5 तास झाले. भिजलं असावं म्हटलं. ते जर वरचं भिजलं असेल तर खाली दारे चालू करावं. निघालो होतो आपण. शेरखेळ्यात एक प्रॉब्लेम झाला आहे. ते झाड आपण शेसवाचं होतं, त्याची साल काढल्यामुळे ते उठलं पूर्ण. पण तिथं लिकेज झाला आहे पाईप. पाणी जातं आहे भरपूर. दाखवतो तुम्हाला काय होतं आहे ते. आता भयान शांतता बघ. JCB आला बरं का तिकडं. JCBला बोलून हे झाड मारा बघा. हे बघा, हे झाड वाटलेलं आहे सगळं. आणि त्याच्या खालीच आपली नेमकी पाईपलाईन फुटलेली. हे इथं सारखं पाणी राहते चालू ह्याच्यामुळे बघा. आणि चांगलं पाणी चाललं आहे. बापरे बाप. त्याच्यामुळे पाणी तिकडं हे बघा, ही एकसरी फुल भरली. याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा लागणार आहे. मागच्या वेळेस पण तुम्हाला दाखवलं तर हे झाड JCBनं जर वाढायला गेलं ना, सगळंच खालचं पाईपलाईन उपसून येण्याची दाट शक्यता आहे. पण करावं तर काहीतरी लागणार आहे. बघू काय होतं आहे. खोडव्याव चालू केलं मित्रांनो काल 1.5 तास. आज परत आता 3 तास होत आले तरी अजून अर्धं पण नाही भिजवून झालं. ते बहुतेक काय शेरखेळ्यात जास्त पाणी निघतं आहे, त्याच्यामुळे इकडं पाणी प्रेशरनं मारत नाही आहे. त्यामुळे जरा गोळ होतो आहे. ते लवकरात लवकर JCB आहे ते तो कोपऱ्यात, बघू त्यांना विचारून तेवढं झाड तरी जरा काढून घ्यावं. करावं लागेल, नाही ते असं भिजावून होणार नाही. मागच्या रविवारी आपण कोंबडी खत टाकलं होतं. आज भिजावणं गरजेचं आहे. खोडवा चांगला फुटला आहे. काळकी वगैरे मेंटेन आहे चांगली. फुटवा वगैरे पण आहे. स्टम क्वालिटी पण चांगली आहे. आता पाणी फक्त जास्त पाहिजे कोंबडी खतामुळं. ते काय होतं, पहिलं भिजत होतं पण आता पटपट भिजं नाही. 2-2.5 तासात भिजणं होत होतं ह्या रानातलं. पण आता 3-4 तास झाले तरी भिजवणं होत नाही आहे. हे मधल्याचं साऱ्या पाहिल्या नाही, सगळ्या कोरड्याच आहेत. कडच्या फक्त ह्या 2 साऱ्या इकडच्या झाल्यात, त्या बंद केल्यात आता. उरका नाही काय झाले भानगड काय कळा नाही. पाणी बहुतेक तिथं जास्त निघतं, त्याच्यामुळेच ही अडचण येते. चल पहिलं थोडंसं हे ना मार्गी लावू. इथला विषय कांदा काढून घेऊ. पहिला कांद्याचा विषय संपवला पाहिजे. तिथं एक हे दिसतंय का बघा, बेड जळलं आहे एक. काय तिथं हुमणी लागली का काय लागले काय माहिती. हे होईल बरं का पटपट. पण आता हे आजच्या दिवस पाळी. आता मला वाटतं याच्यावरती पाणी जायला आता परत शुक्रवारीच. 4 दिवस याला थांबावं लागेल. हे बघा ना, इकडचं अर्ध्या साऱ्या आल्या, तिकडं अजून भिजलंच नाही. बघू चला लावून घेऊ पाणी पटपट. ऊस ठेवला मित्रांनो तसाच. ऊस काय उरका नाही. आणि भुईमुग वाळायला लागला आहे. परत 4-5 दिवस भुईमुगाला पाणी मिळायचं नाही शुक्रवारपर्यंत. टेम्परेचर भरपूर आहे म्हणून डायरेक्ट भुईमुगावरती घेतलं. सगळंच पाणी घेतलं. 1-1.5 तासात पटापट भुईमुग होईल. भुईमुग झालं की मग परत 3:30 वाजेपर्यंत लाईट आहे. परत 2 तास दिवस सोडून त्याच्यावर खालचा ऊस राहतोय. मग शुक्रवारी डायरेक्ट परत पाणी वाढेल थोडंसं विहिरीत. पण आता पाणी पण कमी झालं आहे ना विहिरीचं टेम्परेचरमुळं. त्याच्यानंतर मग परत काय करू, शुक्रवारी चांगले 5-7 तास 1 दिवस अख्खा त्याच्यावर सोडू. सगळं पाणी घेतल्यामुळे जरा पटपट होईल. उरकल बारीक पाण्याने काय होतं, थोडीशी होईल फटाफट पण पटपट उरकून जाईल ना. खेळत बसायला लागणार नाही. पहिलं काय करू, इकडचं चढाचं आहे ते काढून घेऊ. बाबा सुकल्यागत झाला आहे कसा.
1:30 वाजले मित्रांनो. झाला एक सारा राहिला आता, त्याच्यावरती सोडलं आणि कडचा सारा भिजत गेला. तो एक आडवा सारा आहे, ते थोडंसं 5-10 फूट राहिले. तो होईल आता 15-20 मिनटात. कांदा भरायला ट्रॅक्टर आला आहे, कांदा काढायला चालू केलं आपण. आता थोडंसं राहिलं असेल, ते काढून झालेत. ट्रॅक्टर आला आहे भराय, आई ते आहेत भरतात कांदा. आता खाली ऊसाव सोडून जाऊ आपण कांदा भरायला. आपल्याला परत साखर आणायला जायचे वॉटर कॉलनीला. काय माहीत आता जास्तपर्यंत उघडं राहत आहे का नाही, बघू कसं होतं आहे नियोजन. भुईमुग तरारतोय पण लगेच, नाही तर सुकल्यागत झाला होता. टेम्परेचरच एवढं तर काय करायचं. ट्रॅक्टर लावला भरायला, दिसलं का? हे बघा, मोठा मुलगा आमचा वरती भरतोय, आई देते खाली, मिसेस आहे, त्यांना लावले ट्रॅक्टर भरायला. आणि मी आता भिजवून झालं आपलं. 2 वाजत आले. मस्त काही जेवण मिळत नाही. गाडी आपली काय दुसऱ्या कोणाच तरी आणली वाटतं हिरोने. कोथिंबीर पण भिजवली काल, जर पिवळी पडली त्याच्यावरती एक स्प्रे घ्यायला पाहिजे. कॅनलला कधी पाणी सुटतंय काय माहिती, ह्याच्यावर स्प्रे घ्यायचा वेळच मिळाला नाही. पाणी विहिरीत किती बघू द्या. मोटर क्रॉस झालेली, तिला सोडून सरळ करू तर पाणी कमी झालं आहे, अंदाज आला आहे. भरायचं काम चाललंय, काढून झाले. एक ट्रॅक्टर गेला, दुसरा ट्रॅक्टर अर्धा भरलाय. झालं सगळं भरून, गेला कांदा संपला. चला जाऊ घरी, 6:30 वाजले. दिवस गेला मित्रांनो मावळतीला. पाठीमागं बघू शकता तुम्ही, दिसतंय का? हे बघा, झालं आपलं आजचं काम. कांदे गेले घरी. एक काम राहिलं फक्त, आज कोथिंबीरीवरती एक फवारणी घ्यायची होती, ती राहिली. वेळच नाही मिळाला, भुईमुग वगैरे सगळं भिजवून झालं, त्यामुळे वेळ काय मिळाला नाही. तर ठीक आहे, बघू उद्या कोणाला तरी सांगू एखादा पंप मारायला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.